झी 24 तास एक पाऊल पुढे. विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या अर्थ खात्याची आणि जलसंपदा विभागाची पोलखोल करण्यात आली आहे. अर्थ खात्यातील बेशिस्तीवर कॅगनं ताशेरे ओढलेत. अर्थसंकल्पीय वर्षाच्या शेवटच्या 2 दिवसात खर्च करण्याच्या सवयीमुळे 2012 साली 21,155 कोटी रुपयांची रक्कम खर्चच झालेली नाही. नियोजन विभागाच्या कार्यपद्धतीत दोष असल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. या अहवालात प्रामुख्यानं जलसंपदा विभागाच्या बेशिस्तीवर बोट ठेवण्यात आलाय. पाटबंधारे विभागाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. 5 पाटबंधारे महामंडळांतर्गत 426 प्रकल्प अपूर्ण असल्याचं म्हटलंय. या 426 प्रकल्पांपैकी 242 अपूर्ण प्रकल्पांचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला. या प्रकल्पांचा मूळ खर्च 7,215 कोटी होता, तो आता वाढून 33,832 कोटींवर गेलाय. एकंदर सरकारच्या धोरणांमुळे प्रकल्पांचा खर्च तब्बल 26,617 कोटींनी वाढलाय. कॅगकडून सरकारच्या बेशिस्तीची पोलखोल करण्यात आली आहे. जलसंपदा खात्यातील गैरव्यवहारांची ही पोलखोल आहे. 242 प्रकल्पांच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे. प्रकल्प खर्चात 26,000 आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, काय नेमकं कॅगच्या अहवालात म्हटलंय? ही मोठी पोलखोल आहे. भूषण, कॅगने पुन्हा एकदा पाटबंधारे खात्यातील गैरव्यवहार जो आहे घेतलेला आहे आणि प्रामुख्याने कॅगने जे ताशेरे ओढलेले आहेत ते प्रकल्पांच्या ज्या अव्वाच्या सव्वा किमती वाढल्या गेलेल्या आहेत त्याच्या संदर्भात हे ताशेरे आहेत. आणि एवढ्या किमती वाढूनही अनेक प्रकल्प राज्यातील 40 वर्ष पूर्ण होऊ शकलेले नाही आहेत. त्याची गंभीर दखल जी आहे ती कॅगने घेतलेली आहे आणि आपल्या अहवालात या संदर्भात सरकारवर आणि पर्यायाने जलसंपदा खातं जे गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्या जलसंपदा खात्यावर ठपका ठेवलेला आहे. 37 ते 40 वर्षांपासून या प्रकल्पांना निधी देऊनही हे प्रकल्प अपूर्ण आहेत. काही प्रकल्पांच्या किमती तर 31 कोटींवरून 1,500 कोटीपर्यंत वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते, जे कॅगने आकडेवारी दिलेले आहे. त्याच्यामुळे जलसंपदा खात्यातील गैरव्यवहार कॅगने समोर आणलेला आहे आणि पुन्हा एकदा जलसंपदा खातं टार्गेट झालेलं आहे. खरंय दीपक, पुन्हा एकदा अर्थ खातं आणि जलसंपदा खातं या दोन्ही खात्यांवर कॅगनं ताशेरे ओढलेले आहेत, जे अनेक वर्ष राष्ट्रवादीकडे आहे. आणि पर्यायाने अजित पवारांच्या अडचणी यामुळे वाढू शकतात का? निश्चितच, कारण अर्थ खातं हे अजित पवारांकडे आहे. जलसंपदा खातं गेले अनेक वर्ष अजितदादांकडे होतं. ते आता खातं सुनील तटकरेंकडे असलं तरी गेले 10 वर्ष जवळजवळ हे खातं अजित पवार सांभाळत होते. आणि या कालावधीमध्ये ज्या प्रकल्पांच्या किमती वाढल्या त्याची गंभीर दखल कॅगने घेतलेली आहे. आणि आर्थिक बेशिस्तीवरच एक प्रकारे अर्थ खात्याच्याही कॅगने ठेवलेला आहे की ज्याप्रमाणे अर्थसंकल्पीय तरतुदीचा निधी खर्च होत नाही आणि शेवटच्या 2 दिवसात जी धावपळ केली जाते निधी खर्च करण्याची आणि यामुळे निधी खर्च होत नाही आणि राज्यातील विकास कामांवर परिणाम होतो. या संदर्भातही कॅगने अनेक बाबी अर्थ खात्यातील समोर आणलेल्या आहेत. आणि निश्चितच या दोन्ही प्रकरणांमुळे एक प्रकारे अजितदादांवर अर्थ खात्याने ताशेरे ओढलेत असं म्हणावं लागेल. भूषण, खरं कॅगनी अर्थ खातं आणि जलसंपदा या दोन्ही विभागातल्या एकूणच अनागोंदीवरतीच हा एक प्रकारे प्रकाश टाकलेला असं म्हणता येईल. दीपक, 426 प्रकल्पांपैकी 242 जे प्रकल्प अपूर्ण आहेत त्यांचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढलाय असंही कॅगने म्हटलेलं आहे. कोणते प्रामुख्याने प्रकल्प यात सांगता येतील? भूषण, याच्यात कुकडी जो प्रकल्प आहे तो गेले सगळ्यात जास्त काळ रखडलेला प्रकल्प आहे. जवळजवळ 37 वर्ष हा प्रकल्प रखडलाय. सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत 31 कोटी रुपये होती ज्यावेळेला हा प्रकल्प आखला, परंतु हा प्रकल्प रखडल्यामुळे आता त्याची किंमत 1,500 कोटींच्या वर गेलेली आहे. वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण झाला असता हे स्पष्ट होतं. याच्यामुळे अशा जवळजवळ 6 प्रकल्पांची यादी, प्रमुख प्रकल्पांची यादी जे गेले अनेक वर्ष रखडलेले आहेत आणि ज्यांचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढलेला आहे अशी यादी कॅगने आपल्या अहवालात दिलेली आहे. आणि दुसरी एक बाब कॅगने स्पष्ट केलेली आहे की निधीचं योग्य वाटप न केल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि तापी खोऱ्यातील जे प्रकल्प रखडलेले आहेत ते प्रकल्प 40 वर्ष रखडलेले आहेत. म्हणजे राज्य सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही, त्यामुळे प्रकल्प रखडलेले आहेत. आणि ही गंभीर बाब जी आहे ती कॅगने आपल्या अहवालात समोर आणली. दीपक, अधिक चर्चा करूया त्यापूर्वी उदयजीराव मुळीक सध्या आपल्या संपर्कात आहेत. मुळीक सर, आपण पाहतोय कॅगनी पुन्हा एकदा जलसंपदा खात्याला फटकारलेला आहे. 200च्या वर प्रकल्प आहेत जे अपूर्ण आहेत आणि त्यांच्या खर्चात अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. काय यावरती सगळं सांगता येईल? नाही, एक काय माहितीये का की अजिबात त्याचं मॉनिटरिंग केलं नाही डिझाईन झाल्यापासून कोणीच. तुमच्या माहितीकडे कारण काय की 3 पट 4 पट कोळीसारखी इतक्या पटीने प्रकल्प वाढले तर किमती कुणी अजिबात बघितल्या, चेकच केलं नाही त्याच्या. आणि अरे एकमेव कारण भ्रष्टाचार, दुसरं काही नव्हतं.
की खरंय. जे सचिव असतील ते जे काही एक्झिक्युशन करणारे त्यांची महामंडळ त्यांचे एमडी ईडी जे असतील हे कारण नसताना त्याच्या अध्यक्षाच्या दबावाखाली गेले. जो कोणी मंत्री असेल जे दबावाखाली गेले असं माझं म्हणणं आहे, किंवा ते भ्रष्टाचाराला बळी पडले. इतक्या किमती तांत्रिकदृष्ट्या कधीही वाढणं शक्य नाही. म्हणजे मला एखाद्याने विचारलं, आता कॅगला तो अधिकार नाही खरं, म्हणजे त्या काळात एक्झिक्युशन असलेल्या एमडी पासून त्या काय जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मंत्र्यापासून त्यांच्या जर तुम्ही विषम प्रमाणातल्या इस्टेटची चौकशी केली ना तर लगेच कळेल पैसे कुठे गेले. बरोबर. आणि त्यामुळे काय माहितीये का की ह्या माझ्याकडे 3 वर्षापासून येते मटेरियल येते, किमती कशा वाढतात प्रत्येक 150 असतील प्रकल्प वाढते कधी कशा वाढतात. आता शेती खाते सिंचनाचं काम करतं ना, अशा किमती वाढत नाहीत ना कधी. बरोबर. तर हा म्हणजे कॅग नाही अहवाल केला बरोबर. आता एक काय असतं भाग की कॅगला हे लोक लाईटली फार घेतात सगळे, कारण सेंट्रलचा कॅगचा अहवाल आला खरंय. मग कुणी सांगायचं की कॅगचं कामाचा अहवाल देणं, तसं नाही. ती कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया इथं आहेच बॉडी ना. कॅगने अंकुश ठेवण्याचं काम जरी केलेलं असलं तरी आता हे सगळे मंत्री किंवा सरकार हे किती गांभीर्याने घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद मुळीक सर आमच्याशी बोललात त्याबद्दल. शेतीतज्ञ बुधाजीराव मुळीक आपल्या संपर्कात होते. एकूणच या वाढलेल्या सगळ्या किमती ज्या आहेत 242 अपूर्ण प्रकल्पांचा खर्च जो आहे तो अव्वाच्या सव्वा वाढलेला आहे. 33,832 कोटींवरती हा खर्च गेलाय, जो मूळ खर्च होता 7,215 कोटींचा. झी 24 तास एक पाऊल पुढे.